आदरणीय पालक, आपल्या पाल्याच्या ऍडमिशन बद्दल तुम्ही विचार करताय का? प्रत्येक वेळी शाळेच्या फेऱ्या मारण्याचं टेन्शन येतंय का? मग आता ही चिंता विसरा, कारण आपल्या संस्थेनं हे काम ऑनलाईन ऍडमिशन पद्धत वापरून सोपं केलंय. आपल्या संस्थेच्या कोणत्याही युनिटमध्ये आता तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, तेही घर बसल्या काहीच मिनिटांमध्ये. यासाठी लागणारी रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे, चला या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात. आपल्या पाल्याचे ऍडमिशन करण्यासाठी आपल्याला mysahebbawdekarSchool.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे, किंवा व्हिडिओ मध्ये दिलेला QR कोड वापरून तुम्ही वेबसाईटला भेट देऊ शकता. लिंकवर गेल्यानंतर ऍडमिशन इन्क्वायरी साठीचे पेज आपल्या समोर ओपन होईल. इथे आपल्याला मुलाचे नाव, ज्या युनिट मध्ये ऍडमिशन घ्यायचे आहे त्याचे नाव नमूद करून कोणत्या इयत्तेत प्रवेश घ्यायचा आहे तो पर्याय निवडावा. तुम्ही निवडलेले युनिट आणि इयत्ता पुन्हा बदलता येणार नसल्यामुळे विचारपूर्वक माहिती नमूद करावी. जर पुढील पैकी कोणतेही युनिट निवडल्यावर त्यातील एखादी इयत्ता आपल्याला या पेजवर दिसत नसल्यास त्या इयत्तेची चालू शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया उपलब्ध नाही हे लक्षात घ्यावे. यानंतर आपला मोबाईल नंबर आणि ईमेल असल्यास तोही आपल्याला नमूद करायचा आहे. वरील सर्व माहिती भरल्यानंतर ऍडमिशन फॉर्म फी आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं स्क्रीनवर ओपन झालेल्या इजबस या वेबसाईटवर जाऊन भरायची आहे. ही पेमेंट प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपल्या समोर लॉग इन पेज ओपन होईल. पेमेंट पूर्ण झाल्यावर रजिस्ट्रेशन झालेल्या मोबाईल नंबरवर आपल्याला लॉग इन साठी लागणारे डिटेल्स म्हणजेच युजर नेम आणि पासवर्ड SMS द्वारे दिले जाईल. हे डिटेल्स वापरून आपण आता लॉग इन पेजवर लॉग इन करू शकता. यानंतर आपल्या समोर ऍडमिशन फॉर्म भरण्यासाठीचे पेज ओपन होईल. यानंतर मुख्य ऍडमिशन प्रोसेस चालू करण्यासाठी उजवीकडील फॉर्मवर क्लिक करायचे आहे. आपल्या समोर ऍडमिशन फॉर्म ओपन होईल. ऍडमिशन प्रोसेस चालू करण्याआधी पालकांनी स्क्रीनवर दिसणाऱ्या कागदपत्रांची स्कॅन कॉपी आपल्या जवळ तयार ठेवावी. आता पहिल्या स्टेप मध्ये मुलांची वैयक्तिक माहिती नमूद करावी. नाव नमूद केल्यानंतर आधार नंबर नमूद करून व्हॅलिडेट बटनावर क्लिक करावे. यामुळे इतर माहिती म्हणजेच जन्म दिनांक आणि लिंग आधार कार्डवर नमूद असल्याप्रमाणे इथे ऑटोमॅटिकली येईल. यानंतर पुढील वैयक्तिक माहिती भरून घ्यावी. आता कॅटेगरी निवडून तुमची कास्ट निवडायची आहे. जर तुम्ही RTE म्हणजेच राईट टू एज्युकेशन या योजनेचा वापर करून ऍडमिशन घेत असाल तर उजव्या कोपऱ्यातील ऍडमिशन विथ RTE चा पर्याय चालू करावा. आता जर आपले मूल हँडिकॅप्ड म्हणजेच अपंग असेल तर तेही नमूद करावे. लक्षात घ्या, वरील सर्व माहिती ही आधार कार्ड प्रमाणे असावी. आता दुसऱ्या स्टेप मध्ये पालकांची वैयक्तिक माहिती नमूद करायची आहे, ज्यामध्ये आपल्याला सध्या असलेला पत्ता आणि स्थायी पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ID असल्यास तिथे भरायचा आहे. आपले मूल जर दत्तक असेल तर खाली दिलेल्या बटनासमोर क्लिक करावे व येणारी सर्व माहिती नमूद करावी. यानंतर मुलाची शैक्षणिक माहिती भरताना पूर्वी शिकत असलेल्या शाळेची माहिती आणि LC क्रमांक उपलब्ध असल्यास आपल्याला भरावा लागेल. सोबत मुलाच्या भावंडांपैकी कोणी संस्थेच्या युनिटमध्ये सध्या या शैक्षणिक वर्षात शिकत असेल तर स्क्रीनवर दिसणारे डू यू हॅव एनी सिबलिंग स्टडिंग इन आवर स्कूल हे या बटनावर क्लिक करावे आणि त्याची माहिती म्हणजेच इयत्ता, युनिटचे नाव आणि विद्यार्थ्याशी असलेले नाते नमूद करावे. आता शेवटच्या स्टेप मध्ये आपल्याला दिलेल्या लिस्ट मधील सर्व डॉक्युमेंट्स PDF, JPG किंवा PNG या तिन्हीपैकी कोणत्याही फॉर्मॅट मध्ये अपलोड करायचे आहे. सोबत पहिल्या स्टेप मध्ये नमूद केलेले कास्ट सर्टिफिकेट, हँडिकॅप सर्टिफिकेट आणि RTE स्लिप ही कागदपत्र आणि पालकांचे आधार कार्ड देखील अपलोड करावे. यानंतर डाव्या कोपऱ्यातील येस आय अग्री टू टर्म्स अँड कंडिशन्स या बटनावर क्लिक करून फॉर्म सबमिट करावा. सबमिट करण्यापूर्वी फॉर्मचा प्रिव्ह्यू स्क्रीनवर येतो. त्यात जर बदल करायचे असतील तर क्लोज हे बटन दाबून बॅक या बटनाचा वापर करत हव्या असलेल्या माहितीमध्ये बदल करता येतो. बदल नसल्यास ग्रीन बटन दाबून फॉर्म सबमिट करावा. आता लॉग इन करून मेन पेजवर आपल्या फॉर्मचा स्टेटस सबमिटेड असा दिसतो याची खात्री करावी. आपण सबमिट केलेल्या फॉर्मचा स्टेटस आपल्याला वेबसाईट वरील मेन पेज आणि रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवर SMS द्वारे कळवण्यात येईल. यानंतर जर आपल्याला आपला ऍडमिशन फॉर्म व्हेरीफाय झाल्याचा SMS आला असेल तर थोडा वेळ थांबून पुन्हा आपला स्टेटस चेक करावा. स्टेटस जर सिलेक्टेड दाखवत असेल तर स्टेटस सिलेक्टेड दाखवणाऱ्या ऍडमिशन फॉर्मची प्रत आणि ऍडमिशन फॉर्म मध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी शाळेमध्ये जाऊन शाळेची फी ऑनलाईन स्वरूपात भरून फॉर्म सोबत सबमिट करावे. जर आपल्याला रिसबमिट युअर फॉर्म असा SMS आला असेल तर पुन्हा फॉर्म भरण्यासाठी मार्गदर्शन करणारा व्हिडिओ पाहावा.